आहे जोडी? कशी आहे जोडीचे? 1 लाख रुपये. दोन्ही जोडीचे एक जोडीचे एक जोडी ना. आणि ते भरतात नाही द्या तुम्ही चौकमध्ये. मम्मी चौक बोली आणि वागती कशी दिली? वागती 400 रुपये किलो. कसं आहे ते सर्व इंचावर असतं. आपल्या इथं कसं छत्रपतीने काढलं नसतं हे कमीत कमीत नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहोत रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी व संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेली साजगाव येथील बोंबल्या विठोबाच्या यात्रेत. कार्तिकी एकादशी पासून सुरू होणारी यात्रा 15 दिवस चालते व कोट्यावधीची उलाढाल होते. या यात्रेत आपल्याला ग्रामीण व शहरी संस्कृतीचा अनोखा मेळ पाहायला मिळतो. या मंदिराची आख्यायिका अशी आहे की जगद्गुरु संत तुकाराम महाराज मिरचीचा व्यापार करण्यासाठी येथे आले होते. मिरच्या विकल्यानंतरही त्यांचे दाम त्यांना मिळाले नाही. त्यामुळे उद्वेगाने त्याने विठ्ठलाच्या नावाने बोंबा मारल्या. तेव्हा विठ्ठलाने सेवकाच्या रूपात येऊन सर्व पैसे वसूल करून दिले. तेव्हापासून साजगाव टाकई येथील ही यात्रा बोंबल्या विठोबाच्या नावाने प्रसिद्ध आहे. श्री संत तुकाराम महाराज कोकणात आल्यानंतर धाकटी पंढरी येथे कीर्तन करायचे. त्यांनी गावकऱ्यांना सांगितले की तुम्ही पंढरपूरला या, तिथे आपण मूर्ती घडवण्यास सांगू. त्यावेळी काही गावकरी पंढरपूरला गेले आणि तिथे संत तुकाराम महाराजांच्या सल्ल्याने मूर्ती बनवल्या. पुढे दसऱ्याच्या मुहूर्तावर तुकोबारायांच्या हस्ते विठ्ठलाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तेव्हापासून मंदिराच्या समोरील भव्य पटांगणात ही यात्रा सुरू झाली. पोली शहर, कर्जत तालुका, लोणावळा, मावळ परिसर, पेण, पनवेल, पाली, सुधागड, उरण, अलिबाग या भागातील 100% रहिवासी एक दिवस तरी फेरफटका मारतातच. त्यामुळे 15 दिवसात जवळजवळ 18 ते 20 लाख यात्रेकरू दाखल होतात. या यात्रेत घाटावरून कांदा, बटाटे, मिरची विकण्यासाठी लोक यायचे आणि कोकणातील लोक मीठ, मच्छी घाटावर घेऊन यायचे. त्यानंतर या यात्रेची भव्यता हळूहळू वाढतच गेली. चला तर मग ही यात्रा कशी आहे आणि या यात्रेमध्ये काय काय आहे ते आपण बघूया. पाव किलो सर्व 70 रुपये पाव नाही. पाव किलो हे खाजे वगैरे घेतले, माळेचे वगैरे 80 रुपये पाव किलो. आता आपल्याला रेट आहे 70 रुपये पाव. यावर्षी कसा आहे हे चाललंय तुमचा? आता पिकअप पकडलेला आहे. ते आता अजून 5-6 दिवस आहेत आपले, पण होईल आपलं त्यावेळी प्रमाणे व्यवस्थित होईल. ओके. मग ठीक आहे. या यात्रेची खासियत म्हणजे इथे बैल बाजार भरतो.
रायगडसह राज्यभरातील व्यापारी या ठिकाणी हजेरी लावतात. शेती कामासाठी आणि शर्यतीसाठी लागणारे बैल ते इथून विकत घेतात. काय याची बोलता? सांगायला 35 आहे. हां हां. आणि असं कितीला द्याल? बोला ना, तुम्ही बोलाल तेवढं तर लगेच बोलल्याशिवाय कसं समजेल माणूस. जोडी कसे आहे? जोडीचे 1 लाख. दोन्ही जोडीचे एक जोडीचे एक जोडी ना. आणि ते तिकडे ते हां त्याचं 47,000, त्याचं 40,000 वाईट. 47,000 आणि 40,000. 47-47. यावर्षी आहे काय व्यवस्थित बैलांचं हे? आहे ना. चांगला शर्यतीला वगैरे शर्यतीला आहेत ना. हे वापरतो शर्यत वापरतो. शर्यतीसाठी काय आहे? ओके. किती मावशी? इथे चालू आहे. या यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे यात्रेतील सुकी मासळीची दुकाने. खारवलेले सुके बोंबील, सोडे, सुका जवळा, खारवलेली सुरमई, बांगडा अशा अनेक प्रकारच्या मच्छीची मोठ्या प्रमाणात विक्री होते. केवळ मासळीच्या उद्योगातून किमान 60 ते 70 लाखांची उलाढाल होत असल्याचे बोलले जाते. मला सांगा, याला काय म्हणतात? दांडी सुकट आहे. दांडे सुकट आहे. कसं भाव याचा? 400 रुपये किलो आहे. हे जवळ कसं आहे? छोटं 300 रुपये किलो आहे. 300 का? आणि हे मोठी सुकट? हे आंबाडी पण 300 रुपये किलो. आंबाडी पण 300 रुपये किलो आहे का? आणि हे काय? हे कासर बोंबील आहे दादा. मस्तर बोंबील. हे कसे दिले? हे 450 रुपये किलो. दरवर्षीपेक्षा यावर्षी चांगलं चाललंय का? हा, चांगलं झालं, पण यावर्षी जर रेट टाईट आहे. हे कसे आहे? बोंबले हे मांदेला येतात. मांदेले कशी? 200 रुपये किलो आहे. ओली वाटतं ना, संध्याकाळी ओली आणि वागती वागती कशी दिली? वागती 400 रुपये किलो. सर्व कसं आहे? 300 मध्येच आहे. कसं आहे, त्या सर्व इंचावर असते. आपल्या जर जसं छत्रपतीने गाडी ते कमीत कमीत तुम्हाला 8 ते 9,000 जातात. 8 आणि 9,000.
साजगाव ही यात्रा जिलेबीसाठी पण खूप प्रसिद्ध आहे. जिलेबीची चव घेण्यासाठी राज्यभरातून खवय्ये येतात. यात्रेच्या दुसऱ्या बाजूला म्हणजे रस्ता क्रॉस करून दुसऱ्या साईडला आलो तर तिथे मौत का कुवा, आकाश पाळणे यासह विविध मनोरंजनाचे खेळ सुरू असतात. मित्रांनो, साजगाव टाकळी येथील बोंबल्या विठोबाची यात्रा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.